नमस्ते मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या होणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे आयुषने ऐनवेळी येऊन सिंधूची हळदी थांबवलेली असते आणि त्यानंतर त्याच्या मोबाईलमध्ये असणारा फोटो तो काढतो आणि सगळ्यांना तो मोबाईलमध्ये असणारा फोटो दाखवतो आणि असं म्हणतो की हे घ्या, या विशालचं मॅरेज रजिस्ट्रेशन, याचं अश्विनीबरोबर लग्न झालेलं आहे आणि त्या दोघांनी बाणेरच्या देवळामध्ये जाऊन लग्नसुद्धा केलेलं आहे असं म्हणून तो सगळ्यांना तो फोटो दाखवतो। सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो। त्यानंतर तिथे असणारे रत्नाकर असं विचारतात की मग आता याची बायको आहे तरी कुठे। त्यानंतर आयुष असा म्हणतो की हो, मी त्यांना माझ्या बरोबर आणलं आहे, त्यांना मी गेस्ट रूममध्ये बसवलं आहे। असं ऐकता क्षणी इकडे विशालला मात्र फार टेन्शन येते। आता खरोखरच आयुषने काजललाच विशालची जी खरी बायको आहे तिला तर नसेल ना तो घेऊन आला, का मुद्दामून विशालला फसवण्यासाठी तिसरीच व्यक्ती बायको म्हणून उभा केली असेल जेणेकरून विशालने सत्य कबूल करावं, का काजलच आता विशालचा पर्दाफाश करणार। तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा। असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।